नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी आजची बात या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, 5 तासांपासून मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे। रेल्वे प्रवासाला मोठा त्याचा फटका बसलेला आहे। 88हून अधिक लोकल रद्द झाल्याची माहिती आहे। मुंबईत मोटरमनच्या आत्महत्येनंतर ही संतापाची लाट पसरलेली आहे। ओव्हरटाईमला कंटाळून आत्महत्या केल्याचा इतर मोटरमनचा आरोप आहे। मोटरमन अंत्यसंस्काराला उपस्थित असल्याने प्रवाशांची गैरसोय होते। मुंबईची लाईफलाईन ही गेल्या 5 तासांपासून मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळेच प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात, 5 तासांपासून लोकलची वाहतूक विस्कळीत आहे। गेल्या 5 तासांपासून मध्य रेल्वेवरील लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे। लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसलाय। 88हून अधिक लोकल रद्द झालेल्या आहेत। मध्य रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून मोटरमन मुरलीधर शर्मांना आत्महत्या केली असा इतर मोटरमनचा आरोप आहे। मध्य रेल्वे मजदूर संघाचा ओव्हरटाईमवर आता बहिष्कार आहे। मोटरमनच्या दुर्दैवी मृत्यू आणि इतर मोटरमन अंत्यसंस्कारासाठी गेले होते अशी माहिती मध्य रेल्वेने आता दिली आहे। तर अंत्यसंस्काराची वेळ 12 वाजताची होती आणि कुटुंबीय सध्या 5 वाजता पोहोचल्यानं उशीर झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिलेली आहे। अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने मोटरमन उपस्थित असल्यानं लोकल सेवा विस्कळीत झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली। गेल्या 5 तासांपासून मुंबईची लाईफलाईन मध्य रेल्वे विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। ही दृश्य आपण बघतोय, CSMT स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे। तर दुसऱ्या बाजूला कल्याण रेल्वे स्थानकात देखील तितकीच गर्दी झालेली पाहायला मिळते। चाकरमान्यांची ही घरी जाण्याची वेळ आणि याच वेळेला मोटरमन कमी असल्यामुळे प्रवाशांची ही गैरसोय आपण होताना बघतोय। नंदकिशोर गावडे माझे सहकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, सध्याची रेल्वे स्थानकावरची काय स्थिती आहे? नक्कीच सुमित, जर पाहायला गेलं तर मुंबईची लाईफलाईन म्हणून जी मुंबईच्या लोकलची आपण संपूर्ण जगभरामध्ये ओळख आहे, ती लोकल सध्या 4 ते 5 तासापासून विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते। ही थेट दृश्य आहेत दादर स्टेशनवरची आणि दादर स्टेशनवरती जर पाहायला गेलं तर दिवसभर काबाड कष्ट करून ठिकठिकाणी कंपनी किंवा इतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करून टकलेला मुंबईकर घराकडे जाण्यासाठी जेव्हा रेल्वे स्थानकावरती येतो तेव्हा 1 ते 2-2, 3-3 तास रेल्वे स्थानकावरती वाट बघावी लागत असलेली सध्या संपूर्ण चित्र आहे। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांमध्ये संतापाची लाट आहे। वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्रवाशांच्या येत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आजचा शनिवारचा दिवस आहे, फारशी ऑफिसेस बंद असतात, मात्र जेवढी ऑफिसेस चालू आहेत त्या ऑफिसची जर तुलना केली तर त्या तुलनेमध्ये जी समोरची गर्दी आपण बघतोय ही मोठ्या संख्येने असलेली आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत असलेले आपल्याला पाहायला मिळते। मात्र मध्य रेल्वेच्या प्रशासनाच्या मनमारी कारभाराला कंटाळून मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी काल आत्महत्या केल्याचा दावा हा एकीकडे केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्या खरं तर त्याच्या अकाली निधनाबद्दल मध्य रेल्वेच्या मोटरमन आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये संताप पसरलेला होता, तशा प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत होत्या। रेल्वे मजदूर संघाने ओव्हरटाईम कामाच्या विरोधात निर्णायक भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे एकंदरीत हा वेगवेगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सध्या येत असलेल्या आपल्याला पाहायला मिळते। मात्र मध्य रेल्वेने जाहीर केलेलं आहे की काल एका मोटरमनने दुर्दैवी मृत्यूमुळे नियोजित अंत्यसंस्कार म्हणजे जो अंत्यसंस्कार आज दुपारी 12 वाजता होणार होता तोच अंत्यसंस्कार लेट झाल्यामुळे कुठेतरी जे मोटरमन आहेत ते वेळेवरती उपस्थित राहू शकले नव्हते। त्यामुळे हा संपूर्ण गाड्या लेट झाल्याचं जे भूमिका आहे ती मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र युनियनने वेगवेगळे दावे केले आहेत। युनियनने देखील आता निर्णय घेतला आणि त्यामुळेच सध्या लोकलचा खोळंबा झाला। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।